नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। एमएसटी सीईटी 2026 च्या कॅप राऊंड संबंधित सीईटी सेलने वेळापत्रक तर डिक्लेअर केलेलंच आहे बाळांनो, पण त्यासोबत काही पॉइंटर्स डिक्लेअर केलेले आहेत, काही मुद्दे डिक्लेअर केलेले आहेत, काही डिक्लेरेशन दिलेले आहेत, ते आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे। अदरवाईज आपले किती पर्सेंटाइल असले तरी आपलं ऍडमिशन होणार नाही। प्लीज या सगळ्या गोष्टींना व्यवस्थित समजून घ्या बाळांनो आणि व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये मध्ये स्किप नका करू, चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे। सीईटी सेलची प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा बाळांनो आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। कॅप राऊंड रिलेटेड सगळे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येतात। व्हॉट्सअप ग्रुप फुल होऊन जाईल, त्याआधी जॉईन करून घ्या, ठीक आहे। आता बघा, काही डिक्लेरेशन जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं डिक्लेरेशन आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। आता तुमची मेरिट लिस्ट डिक्लेअर होणार आहे बाळांनो, ठीक आहे। मेरिट लिस्ट तुमची 22 तारखेला डिक्लेअर होणार आहे, ठीक आहे। पहिले 19 ला होणार होती, आता 22 ला होणार आहे, ठीक आहे। आता मेरिट लिस्ट संदर्भात मी तुम्हाला आधीच बोललो होतो की भरपूर टाईपच्या रँक्स तुम्हाला इथं दिसणार आहेत, ठीक आहे। जसं की तुमची एक जनरल रँक वेगळी असेल बाळांनो, ठीक आहे। जरी तुम्ही ओबीसी ओपन काही असेल तुमची कॅटेगरी, तरी सुद्धा तुमची काय जनरल रँक वेगळी दिसेल बाळांनो। त्यानंतर तुमची कॅटेगरी रँक असेल, है ना। त्यानंतर तुमची युनिव्हर्सिटी रँक वेगळी दिसेल बाळांनो तुम्हाला। त्यानंतर तुमची रिझर्वेशनची रँक वेगळी दिसेल, कोणी डिफेन्स मध्ये असेल, कोणी पीडब्ल्यूडी असेल तर त्यांची रँक वेगळी असेल। लेडीजच्या गर्ल्ससाठी एक लेडीजची वेगळी रँक दिसेल, ठीक आहे। डिफरंट टाईप ऑफ रँक्स तुम्हाला दिसणार आहेत प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये। याच्याविषयी आपण ऑलरेडी बोललेलो आहेत पहिल्या व्हिडिओज मध्ये, ठीक आहे। त्यानंतर बाळांनो, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये जर तुम्हाला वाटलं की माझ्या नावाच्या स्पेलिंग मध्ये मिस्टेक आहे लिस्ट मध्ये, किंवा माझ्या कॅटेगरी मध्ये मिस्टेक आहे, माझी ओबीसी आहे पण माझी इथं कॅटेगरी ओपन दिसते, ठीक आहे, किंवा माझी ओपन आहे माझी इथं ईडब्ल्यूएस दिसते, अशा पद्धतीचं काही तुम्हाला मिस्टेक वाटली तुमच्या डेट ऑफ बर्थ मध्ये, कशामध्ये तुम्हाला मिस्टेक वाटली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये, लगेच तुम्हाला ग्रीव्हेन्सेस रेज करायचे असतात बाळांनो। 23, 24 आणि 25 हे 3 दिवस तुम्ही तुमचे ग्रीव्हेन्सेस रिक्वेस्ट करू शकतात की आमच्या फॉर्म मध्ये या मिस्टेक झालेल्या आहेत, प्लीज सीईटी सेल तुम्ही या सगळ्या मिस्टेक करेक्ट करून द्या। लगेच तुमचे फायनल मेरिट लिस्ट मध्ये ते सगळे चेंजेस होऊन येतील बाळांनो, ठीक आहे। आता इथं काय म्हटलंय बाळांनो, कॅन्डिडेट शाल रेज द ग्रीव्हेन्सेस अबाउट करेक्शन रिक्वायर्ड इन द डेटा डिस्प्लेड इन द प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट। तुम्ही ग्रीव्हेन्सेस रेज करू शकता, पण इथे एक महत्वाची गोष्ट आहे बाळांनो, द दोज कॅन्डिडेट हु सिलेक्टेड फिजिकल स्क्रुटिनी मोड शाल व्हिजिट एफसी सेंटर फॉर रिझॉल्विंग ग्रीव्हेन्सेस। ज्यांनी फिजिकल मोड चूज केला असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी, त्यांना ग्रीव्हेन्सेस रेज करायला सुद्धा एससी सेंटरच जायचंय बाळांनो। या गोष्टीची नोंद घ्यायची, तुम्ही ऑनलाईन नाही करू शकत, ठीक आहे। ही गोष्ट समजली। त्यानंतर तुमची मेरिट लिस्ट डिक्लेअर होऊन जाईल किती तारखेला, 24 तारखेला, 27 तारखेला तुमची मेरिट लिस्ट डिक्लेअर होणार आहे बाळांनो, 27 जुलैला। पुढचा पॉईंट बघा काय बाळांनो, प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स, ठीक आहे, ते सुद्धा तुमचं 27 तारखेलाच रिलीज होणार आहे। आता सीट मॅट्रिक्स काय असतं ते पण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। आता बघा, फॉर एक्झाम्पल आपण समजू सीओईपीचं सीएस आहे, फॉर एक्झाम्पल, मी ऍक्च्युअल नाही सांगते नंबर्स, ठीक आहे। फॉर एक्झाम्पल सीओईपीच्या सीएस मध्ये 100 सीट्स आहेत बाळांनो टोटल, है ना। आता 100 सीट्स सगळ्यांनाच असतील का रे बाळांनो, या गोष्टीचं पण लॉजिक तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे। 100 मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, 10 सीट्स तुमच्या ओपनच्या विद्यार्थ्यांच्या असतील, त्यानंतर 15 सीट्स तुमच्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्या असतील, त्यानंतर 10 सीट्स तुमच्या एससीच्या विद्यार्थ्यांच्या असतील, एससी एसटीच्या, 5 सीट्स तुमच्या एनटीच्या विद्यार्थ्यांच्या असतील, काही सीट्स तुमच्या ईडब्ल्यूएसच्या विद्यार्थ्यांच्या असतील, काही सीट तुमच्या डिफेन्सच्या विद्यार्थ्यांच्या असतील, काही सीट्स तुमच्या मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांच्या असतील, काही सीट्स तुमच्या पीडब्ल्यूडीच्या विद्यार्थ्यांसाठी असतील, काही सीट्स तुमच्या ऑर्फनच्या विद्यार्थ्यांसाठी असतील। असे डिफरंट टाईप ऑफ सीट्स तुमच्या असतील बाळांनो। जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये आहात, तुम्ही असं नका कन्सिडर करू की सीओईपी मध्ये 100 सीट्स आहेत तर माझ्यासाठी 100 ऑप्शन्स आहेत, म्हणजे 100 सीट पैकी माझं लागूनच जाईल। तुमच्यासाठी फक्त 10 ते 20 सीट्स आहेत बाळांनो ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी। सेम फॉर ओबीसी, सेम फॉर ईडब्ल्यूएस, है ना। तर असं डोक्यात नका फिट करून ठेवू की सीओईपी मध्ये 100 सीट्स आहेत, 100 सीट, पण तुमच्यासाठी फक्त 20च आहेत तुमच्या कॅटेगरीसाठी। या गोष्टीची तुम्हाला नोंद घ्यायची। आता कॅटेगरी वाईज जे रिझर्वेशन आहे त्याचा सुद्धा चार्ट मी तुमच्यासाठी घेऊन आलोय बाळांनो। जर तुम्ही एससी कॅटेगरीमध्ये आहेत तर 13% सीट्स तुम्हाला रिझर्व्ह असणार आहेत, ठीक आहे। एसटी कॅटेगरी आहेत तर तुम्हाला 7% सीट्स रिझर्व्ह असणार आहेत, म्हणजे 100 सीट जर कोणत्याही कॉलेजमध्ये कोणत्याही ब्रांचचे तर 13 सीट कशाला असतील बाळांनो, एससी ला असतील, 7 सीट तुमचे एसटी ला असतील, एनटीए ला 3 सीट, एनटीबी ला 2.5, एनटीसी ला 3.5, एनटीडी ला 2.5, ओबीसी ला 19% सीट्स असतात बाळांनो। ओबीसीचं पर्सेंटेज जास्त आहे, ऑब्व्हियसली जनरलला जास्तच असतात, पण जनरल नंतर जर कोणाचं पर्सेंटेज आहे ते म्हणजे ओबीसीचं। आणि 10% रिझर्वेशन मराठा कॅन्डिडेटला दिलेले ज्यांच्याकडे एससी बीसी आहे त्यांना, ठीक आहे। तर अशा पद्धतीने 60% रिझर्वेशन झालं बाळांनो। त्यानंतर तुमचं उरलेलं कशामध्ये येतं, ओपनच्या विद्यार्थ्यांना येतं, पण त्याच्यामध्ये पण काही सीट्स तुमचे कुठे जातात, ईडब्ल्यूएस ला काही जातात। आता ईडब्ल्यूएस इज अ पार्ट ऑफ ओपन ओनली, है ना, म्हणजे
40% जे सीट उरले त्याच्यामध्ये ईडब्ल्यूएच चे काही असतील, काही तुमचे डिफेन्सचे असतील, काही तुमचे ऑर्फनचे असतील, म्हणजे तुम्ही असं कन्सिडर करा 30% सीट्स ओपनला असतील उरलेले, है ना. तर हे कॅटेगरी वाईज रिझर्वेशन तुमचं केव्हा डिक्लेअर होणार आहे बाळांनो? 27 तारखेला, जसं सीईटी सेलने सांगितलंय आपल्या टाइम टेबलमध्ये. ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यामागचं कारण काय माहिती बाळांनो? कॉलेज लिस्ट बनवताना हे सगळे फॅक्टर तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत, है ना. कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स आहेत, तर मग आपण किती प्राधान्य दिलं पाहिजे त्या कॉलेजला, आपली लागण्याचे चान्सेस किती आहेत, या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवताना इव्हॅल्युएट करायचे आहेत बाळांनो. तुमचे जे पर्सनल काउन्सिलर अलॉटेड आहेत तुम्हाला, ते सगळ्या गोष्टींचा विचार करतील. तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. जे विद्यार्थी पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल असतील त्यांच्यासाठी सांगतोय, ठीक आहे. जे एनरोल नसतील तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा सुद्धा विचार करावा लागेल, त्यानंतर तुमची कॉलेज लिस्ट बनेल. कॉलेज बघताना होम युनिव्हर्सिटी, आउटसाइड होम युनिव्हर्सिटी हा पण फॅक्टर कन्सिडर करा. कॉलेज लिस्ट बनवताना कोणते सीट्स, कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट रिझर्व्ह आहेत, हा पण, या गोष्टीचं पण नॉलेज घ्या, है ना. सगळ्या गोष्टींचं फॅक्टर तुम्हाला कन्सिडर करावा लागेल. आता सगळ्यात महत्वाची स्टेप बाळांनो, कॅप राऊंड, है ना. कॅप राऊंड तुमचा केव्हा? आता कॅप राऊंड मध्ये सगळ्यात पहिली स्टेप काय असते बाळांनो? ऑप्शन फॉर्म. म्हणजे आपल्याला कॉलेज लिस्ट द्यावी लागते सीईटी सेलला. आता ही कॉलेज लिस्ट जी आहे तिला आपण काय म्हणतो बाळांनो? ऑप्शन फॉर्म. ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म हा केव्हा सुरू होणार आहे बाळांनो? तुमचा 27 तारखेला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल. त्यानंतर 28, 29 आणि 30 या 3 तारखांपैकी तुम्हाला कधीही तुमचा ऑप्शन फॉर्म तुम्हाला अपलोड करायचा आहे. आता ऑप्शन फॉर्म हा कोर आहे पूर्ण ऍडमिशन प्रोसेसचा. जर तुमचा ऑप्शन फॉर्म जितका चांगला तितकं तुम्हाला चांगलं कॉलेज भेटेल बाळांनो, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. ते पण कॅप राऊंड 1 चा ऑप्शन फॉर्म सगळ्यात महत्वाचा राऊंड तुमचा कॅप राऊंड 1 आहे बाळांनो, ठीक आहे. जर कोणत्याही कॉलेजमध्ये 100 सीट्स आहेत बाळांनो, 100 पैकी 80 सीट्स तुमच्या राऊंड 1 ला बुक होऊन जातात. जर विद्यार्थ्याने बेटरमेंट पण केलं ना, फ्लोट पण केलं, तरी ते सीट बुक कन्सिडर केलं जातं बाळांनो. म्हणजे 80% सीट्स तुमच्या बुक होऊन जातात राऊंड 1 ला. यासाठी राऊंड 1 खूप महत्वाचा आहे बाळांनो, कारण राऊंड 2, राऊंड 3, राऊंड 4 ला जास्त सीट्स उरत नाही. या गोष्टीचं पण तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे. आता ऑप्शन फॉर्म केव्हा तुम्हाला भरायचा आहे? 28, 29, 30 तारखेला. कॉलेज लिस्टचे सगळे फॅक्टर तुम्हाला कन्सिडर करायचे. बेस्ट कॉलेज लिस्ट टाकायची बाळांनो. जर तुमचे 70% आहेत तर 70%ला तुम्हाला 60% ते 80% तुम्हाला कॉलेजेस टाकायचे आहेत. विनाकारण तुम्ही 99% कॉलेजेस टाकू नका. ते कॉलेज तुम्हाला भेटणार नाही बाळांनो. जे भेटणार आहेत बाळांनो ते पण तुम्हाला राऊंड 2 ला भेटणार नाही, कारण राऊंड 1 ला तुम्ही हे कॉलेज टाकले नाही आणि राऊंड 2 ला बुक होऊन गेले हे सगळे सीट्स या कॉलेजेसचे. मग राऊंड 2 ला तुम्हाला 60च्या पण खाली जावं लागेल, जरी तुमचे 70% आहेत तरी बाळांनो, है ना. तर तुमची लिस्ट ही असं नाही की इंटरनेटवरून टॉप 20, टॉप 30 कॉलेजेसची लिस्ट काढून घेतली आणि ती लिस्ट अपलोड करून दिली. नाही, एक सुद्धा कॉलेज अलॉट होणार नाही. तुमची लिस्ट ही नेहमी तुमच्या पर्सेंटाईलनुसार, तुमच्या कॅटेगरीनुसार, तुम्हाला ज्या सिटीमध्ये पाहिजे, ज्या ब्रांचमध्ये पाहिजे, होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी, कोणते रिझर्वेशन, कोणत्या कॉलेजमध्ये किती रिझर्वेशन, या सगळ्या गोष्टींना अंडरस्टँड करून तुमची लिस्ट बनली गेली पाहिजे. आणि लिस्ट बनवल्यानंतर प्रत्येक गोष्टीचा प्रिफरन्स लावणं, ठीक आहे. कोणतं कॉलेज वरती टाकायचं, कोणतं कॉलेज खाली टाकायचं, या गोष्टींचं व्यवस्थित भान ठेवायचंय बाळांनो. अदरवाईज चुकीचं कॉलेज अलॉट झालं नंतर काहीच करता येत नाही आपल्याला, ठीक आहे. त्यासाठी आपण महाराष्ट्राची नंबर 1 पर्सनल काउन्सिलिंगची बॅच सुद्धा लॉन्च केली बाळांनो. जे विद्यार्थी अजून सुद्धा एनरोल नसतील, लवकरात लवकर एनरोल करा. आता लवकर बॅच क्लोज होणार आहे. एक पर्सनल काउन्सिलर सुद्धा तुम्हाला अपॉइंट केले जातात बाळांनो. एनी टाइम तुम्ही त्यांच्याशी कॉल, व्हॉट्सअप वरती बोलू शकतात पूर्ण 3.5 महिन्याच्या ऍडमिशन प्रोसेससाठी, ठीक आहे. तुमची पूर्ण कॉलेज लिस्ट वगैरे आम्ही बनवू, ठीक आहे. तुमचे पर्सेंटाईल, कॅटेगरी, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचं, कोणत्या ब्रांचमध्ये घ्यायचं, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जाईल कुठं तुमचा नंबर लागतोय, आणि त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनेल. 30 कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटी सेलला सबमिट करायची असते, जेणेकरून एक कमी पर्सेंटाईलला पण आपल्याला एक चांगलं कॉलेज लागण्याचे चान्सेस वाढून जातात बाळांनो, ठीक आहे. कॅप राऊंड मध्ये कॉलेज बुकिंग कसं करायचं, नेक्स्ट राऊंडला कसं जायचं, फ्रीज करायचं का, फ्लोट करायचं का, ऑटो फ्रीज होऊन जाईल, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात. तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. स्पॉट राऊंड पर्यंत कोणत्या दिवशी कोणत्या कॉलेजचा स्पॉट आहे, सगळ्या गोष्टी आपण सांगतो, है ना. जोपर्यंत तुम्हाला स्कॉलरशिप भेटून जात नाही. मागच्या वर्षी 2 ते 3 लाख रुपये फीज होती काही विद्यार्थ्यांची. योग्य स्कॉलरशिप त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या, फीज 0 झाली बाळांनो त्यांची, है ना. ही अपॉर्च्युनिटी गमावू नका. वाटल्यास कुठूनही काउन्सिलिंग करून घ्या. काउन्सिलिंग गरजेची आहे बाळांनो, कारण तुम्हाला पुढच्या गोष्टींचं नॉलेज नाहीये. कोणत्या कॉलेजचा काय कॉलेज कोड असतो, कोणत्या ब्रांचचा काय ब्रांच कोड असतो तुम्हाला नाही माहित, तर ज्याला माहिती आहे त्याच्याकडून करून घ्या, ठीक आहे. आपल्या काउन्सिलिंग मध्ये आपण डॉक्युमेंटेशन पासून तर व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप 1, 2, 3, फ्रीज, फ्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, स्कॉलरशिप, फीज, सगळ्या गोष्टी कव्हर्ड असतात बाळांनो. एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला अपॉइंट केले जातात, जे नेहमी तुमच्या सोबत असतात. एनी टाइम कॉल करा, मेसेज करा त्यांना, ठीक आहे. जरी हाय पर्सेंटाईल असतील, जरी लो पर्सेंटाईल असेल, एक बेस्ट कॉलेज तुम्हाला एक बेस्ट कॉलेज लिस्ट, एक बेस्ट काउन्सिलिंग तुम्हाला बेस्ट कॉलेज पर्यंत पोहोचवेल बाळांनो. तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू. इथं एक निर्णय चुकला पूर्ण तुमचं
3 महिन्याचा प्रश्न नाही, हा नेक्स्ट 4 वर्षाचा प्रश्न आहे आणि ते नेक्स्ट 4 वर्ष तुमचे 20 वर्ष डिसाईड करणार आहेत, है ना. या गोष्टीला समजून घ्या. ज्याला माहिती आहे त्याच्याकडून गोष्टी करून घ्या. जर तुम्हाला आपल्या काउन्सिलिंग मध्ये एनरोल करायचं असेल नक्कीच एनरोल करू शकतात. काही अडचण असेल या नंबरला व्हॉट्सअप करा बाळांनो. कॉल्स खूप येतात, एवढे कॉल्स मला रिसीव्ह करणं शक्य होत नाही, प्लीज तुम्ही व्हॉट्सअप करा. चला आता बॅक टू द पॉइंट येऊया बाळांनो आपण, है ना. हा तर आपलं 28, 29, 30ला आपल्याला हे होणार आहे ऑप्शन फॉर्म भरायचं आहे. त्यानंतर तुमचं अलॉटमेंट 1 केव्हा लागणार आहे बाळांनो? 2 ऑगस्टला. केव्हा? 2 ऑगस्टला तुमचं अलॉटमेंट 1 लागून जाईल. म्हणजे कॅप राऊंड मध्ये कोणतं कॉलेज भेटलं हे आपल्याला 2 ऑगस्टला समजून जाणार आहे. 2 ऑगस्ट खूप महत्वाचा दिवस असणार आहे बाळांनो तुमच्यासाठी. भरपूर विद्यार्थ्यांना वाटत असेल तर राऊंड 1च झाला ना, राऊंड 1 काय एवढं तुम्ही हवा बनवताय राऊंड 1ची? राऊंड 1च सगळ्या गोष्टी आहेत, या गोष्टीला समजून घ्या, तुम्हाला स्वतः समजेल. राऊंड 1 मध्ये जी पॉवर आहे ना बाळांनो, कारण सगळ्या फ्रेश सीट्स असतात आणि सगळ्या फ्रेश सीटसाठी तुम्ही अप्लाय करतात. राऊंड 2 मध्ये उरलेल्या सुरलेल्या सीटसाठी आपल्याला अप्लाय करत बसावं लागतं, है ना. चला ही गोष्ट समजली. त्यानंतरचे पॉइंटर्स खूप महत्वाचे आहेत बाळांनो. जर तुम्हाला ते सीट्स हवंय, फॉर एक्झाम्पल तुम्हाला राऊंड 1ला कोणतं एबीसी नावाचं कॉलेज लागलं. आता हे एबीसी कॉलेज नावाचं कॉलेज जर बाळांनो तुमच्या प्रिफरन्स लिस्टमध्ये होतं का नाही होतं हे पहिले चेक करा, ठीक आहे. ते सगळ्या गोष्टी चेकिंग करायच्या, हेच ए आणि बी पॉईंट मध्ये मेन्शन केलेले आहे, ठीक आहे. आता सी पॉईंट मध्ये काय मेन्शन केले? द कॅन्डिडेट हु हॅव बीन अलॉटेड द सीट ऍज पर द फर्स्ट प्रिफरन्स. जर कॅन्डिडेटला पहिल्याच नंबरचं कॉलेज लागून गेलं पहिल्या राऊंडला तर ते काय होऊन जाणार आहे बाळांनो? ऑटो फ्रीज होऊन जाणार आहे. ऑटो फ्रीज म्हणजे कॅन्डिडेट बुक करावं लागेल ते सीट, त्यात पुढे कॅन्डिडेटला पार्टिसिपेट करता येणार नाही कॉलेजमध्ये कोणत्याही राऊंडमध्ये, ठीक आहे. तर हे कॉलेज तुम्हाला काय करायचं? बुक करायचं. आता हे अवॉइड करण्यासाठी काय करा बाळांनो? पहिले जे 1 ते 6 कॉलेजेस आहेत तुमच्या लिस्टमधले ते टॉप कॉलेजेस टाका. सीयूबी, व्हीजीटी, वालचंद, पीएचडी, व्हीआयटी. आपण हे लागण्यासाठी नाही टाकत आहे, आपण हे फक्त ऑटो फ्रीजचे नियम टाळण्यासाठी टाकतोय, बरोबर. हा तर जर तुम्हाला ऑटो फ्रीज झालं तर काय करावं लागेल तुम्हाला? ऑटो फ्रीज झालेल्या कॅन्डिडेटला सीट ऍक्सेप्टन्स फीज पे करावी लागेल आणि तुम्हाला सीट बुक करून घ्यावं लागेल बाळांनो. ते 1000 रुपये देऊन तुम्हाला 1000 रुपये असते सीट ऍक्सेप्टन्स फीज. जे तुम्हाला कॉलेज लागलंय ते तुम्हाला बुक करून घ्यावं लागतं. हा मला ऑटो फ्रीज झालेले आता मला बुक करावं लागेल. जर तुम्ही ऑटो फ्रीज झालेलं कॉलेज बुक नाही केलं तुम्ही ऍडमिशन प्रोसेस मधून बाहेर पडणार, या गोष्टीची पण तुम्हाला नोंद घ्यायची, ठीक आहे. त्यानंतर कॅन्डिडेट हु हॅव बीन अलॉटेड अदर दॅन फर्स्ट प्रिफरन्स. जर तुम्हाला पहिल्या प्रिफरन्स सोडून काही भेटलेलं आहे आणि तुम्हाला वाटतंय की ते कॉलेज तुम्हाला पाहिजे, मला पुढे राऊंडसाठी नाही खेळायचं सर, तर तुम्ही काय करा? त्याला सेल्फ फ्रीज करा बाळांनो. काय करा? सेल्फ फ्रीज करा. म्हणजे 1000 रुपये फीस भरा आणि त्याला फ्रीज करून घ्या बाळांनो. गोष्ट समजते? 1000 रुपये द्यायचे असतात आपल्याला सीट ऍक्सेप्टन्स फीस, ठीक आहे. त्यानंतर कॅन्डिडेट हु हॅव बीन अलॉटेड अदर दॅन फर्स्ट प्रिफरन्स अँड वॉन्ट बेटरमेंट इन द सबस्टिक्युएंट राऊंड. ज्या कॅन्डिडेट्सला अदर दॅन फर्स्ट प्रिफरन्स भेटलेले आणि त्यांना वाटतंय की मला बेटरमेंट करायचं, जे कॉलेज भेटलंय ना ते मला पाहिजे, मला काय पाहिजे ते मी माझ्या खिशात ठेवतो आणि नेक्स्ट राऊंडला मला जायचंय, त्याला म्हणतात बेटरमेंट करणं. म्हणजे जे कॉलेज तुम्हाला भेटले ते रिझर्व्ह राहतं बाळांनो. फॉर एक्झाम्पल आता ही गोष्ट पण समजून घ्या, व्हिडिओ मोठे होऊन जातात यार माझे थोडे, है ना. 50 कॉलेजेसची लिस्ट टाकली, 40 नंबरचं कॉलेज तुम्हाला लागलेलं आहे. जर नेक्स्ट राऊंडला 1 ते 39 मधलं काही लागलं ते तुमचं कन्सिडर केलं जाईल, 40 नंबरचं कॅन्सल होऊन जाईल. ह्या पण गोष्टीची तुम्हाला नोंद घ्यायची आहे, ठीक आहे. बेटरमेंट मध्ये, है ना. बेटरमेंट एवढं पण सेफ नाही जेवढं तुम्ही कन्सिडर करताय, है ना. चला हा, जर तुम्हाला बेटरमेंट जरी करायचंय तरी तुम्हाला 1000 रुपये सीट ऍक्सेप्टन्स फीस द्यावी लागेल, है ना. आता हे कोणत्या तारखेमध्ये करायचंय? 3 ते 5 तारखेच्या दरम्यान या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या. आता 3 ते 5 तारखेच्या दरम्यानच जर तुम्ही फ्रीज केलेलं आहे, जर तुम्ही फ्रीज केलंय किंवा ऑटो फ्रीज केलंय किंवा ऑटो फ्रीज, फ्लोट नाही बोलत आहे बाळांनो, फ्रीज किंवा ऑटो फ्रीज म्हणजे जे कॉलेज तुम्हाला पाहिजे ते भेटलंय किंवा ऑटोमॅटिक भेटलेलं आहे, तर ते बुक करण्यासाठी तुम्हाला त्या दिवशी 3 ते 5 तारखेच्या दरम्यान तुम्हाला कॉलेजला व्हिजिट करायचंय आणि तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट द्यायचे बाळांनो. आणि जी कॉलेजची फीज असेल ती फीज पे करायची आहे, ठीक आहे, कॅटेगरीनुसार. आणि तुम्हाला तुमचं ऍडमिशन कन्फर्म करायचंय, रिलॅक्स व्हायचंय. त्यानंतर तुमची ऍडमिशन प्रक्रिया संपली, त्यानंतर तुम्हाला काही करायची गरज नाही. इच्छा असेल स्पॉटला अप्लाय करा, इच्छा असेल ILS ला अप्लाय करा, पण कॅप राऊंड मधून तुम्ही बाहेर येत. समजली गोष्ट? हे समजणं खूप गरजेचं आहे. आता राऊंड 2, राऊंड 3, राऊंड 4 ला सेम प्रोसेस होणार आहे. फक्त राऊंड 2 ला काय होणार आहे? पहिले 3 कॉलेज ऑटो फ्रीज होतील. राऊंड 3 ला काय होणार आहे? पहिले 6 कॉलेज ऑटो फ्रीज होतील. म्हणून मी तुम्हाला 1 ते 6 कॉलेज काय टाकायला लावले? टॉप कॉलेज टाकायला लावले. सेम प्रक्रिया तुमची फॉलो होणार आहे नेक्स्ट राऊंड साठी. गोष्ट समजली? ठीक आहे. सोपं आहे, अवघड नाहीये, है ना. मी आहे बाळांनो तुमच्यासोबत, प्रत्येक स्टेपला मी गाईड करेल, घाबरू नका, ठीक आहे. आता ऑप्शन फॉर्म सगळ्या गोष्टी आहेत, तुम्हाला ही गोष्ट समजला असेल. ऑप्शन फॉर्म पूर्ण तुमच्या ऍडमिशन प्रोसेसची जान आहे बाळांनो. ही तुमच्यासाठी भगवद्गीता आहे असं समजा. जेवढा चांगला ऑप्शन फॉर्म तेवढं चांगलं कॉलेज. या गोष्टीला ज्या विद्यार्थ्याने व्यवस्थित समजलं तोच चांगल्या कॉलेजमध्ये जाईल.
प्रत्येक फॅक्टर कन्सिडर करा. लिस्ट बनवताना प्रत्येक फॅक्टर, कोणकोणते फॅक्टर कन्सिडर करायचे आपल्याला, पर्सेंटाईल हा फॅक्टर कन्सिडर करा. तुमचे हे काय म्हणता आपण कॅटेगरी फॅक्टर कन्सिडर करा, ओबीसी, ओपन, एससी, एसटी जी पण असेल. त्यानंतर काय फॅक्टर कन्सिडर करायचा, युनिव्हर्सिटी, होम युनिव्हर्सिटी कोणती, आउटसाइड होम युनिव्हर्सिटी कोणती आहे. त्यानंतर लेडीज असेल तर लेडीजच्या रँकनुसार तुम्हाला लिस्ट बनवायची आहे. त्यानंतर तुमचे मायनॉरिटी वगैरे रिझर्वेशन फॅक्टर तुम्हाला चेक करायचे, त्यानुसार लिस्ट बनवा. त्यानंतर तुमची तुमचं किती टक्के रिझर्वेशन आहे, ओपनला किती सीट्स आहेत या कॉलेजमध्ये, ओबीसीला किती आहेत, एससीला किती आहेत, एसटीला किती आहेत, हे सगळे फॅक्टर तुम्हाला अनालिसिस करून लिस्ट बनवायची बाळांनो. कारण हा नॉर्मल निर्णय नाहीये बाळांनो. तुमचा कॉलेज मिळणं हा तुमचा आयुष्याचा खूप मोठा निर्णय आहे. कारण हे कॉलेज तुमचं डिसाईड करणार आहे तुमचं फ्युचर. म्हणून या लिस्टला खूप व्यवस्थित पद्धतीने बनवायचंय. जे विद्यार्थी पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल असतील, घाबरायची गरज नाही. तुमची पूर्ण लिस्ट व्यवस्थित पद्धतीने आपण बनवू. ठीक आहे, प्रत्येक लिस्ट मी व्हेरीफाय करणार आहे. ठीक आहे, त्यानंतरच तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे, नक्कीच एनरोल करा. काउन्सिलर वगैरे अलॉट होतील तुम्हाला, या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आधीच. ठीक आहे, गुड कॉलेज लिस्ट अँड गुड कॅप काउन्सिलिंग कॅन डेफिनेटली हेल्प यू टू गेट 100% गुड कॉलेज, है ना. बेस्ट कॉलेज भेटेल तुम्हाला जर तुम्ही कॅप काउन्सिलिंग आणि कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली तर. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो, इथं निर्णय योग्य घ्या. ज्याला माहिती असेल त्याच्याकडून गोष्टी करून घ्या. आणि व्हॉट्सअप नंबरला काही डाऊट असतील तुम्ही विचारू शकता. 8 वर्षापेक्षा जास्तचा एक्सपिरियन्स आहे. 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंग प्रोव्हाइड केली आहे. नक्कीच तुम्ही एनरोल करू शकता. पूर्ण टीम तुमच्या सोबत असते बाळांनो. कुठेही काही अडचण आली आम्ही आहोत, है ना. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.